हरिण मराठी निबंध। हरिण हा सुंदर आणि चपळ प्राणी मराठी साहित्य आणि संस्कृतीत एक महत्त्वाचे स्थान बाळगतो। हरणावर एक सविस्तर निबंध खाली प्रस्तुत केला आहे। हरिण हे साधारणतः सोनेरी तपकिरी रंगाचे असून त्याच्या अंगावर पांढरे ठिपके असतात। त्याचे तोंड निमुळते, कान उभे आणि शेपटी लहान असते। बहुतेक नर हरिणांना शिंगे असतात, मादीला शिंगे नसतात किंवा असल्यास ती लहान आणि नाजूक असतात। ही शिंगे दरवर्षी गळून पडतात आणि नवीन उगवतात। हरिणाचा रंग हवामानानुसार बदलतो। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तो गडद तर उन्हाळ्यात फिक्कट पडतो। हरणाचे प्रकार। हरणाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत। सारंग हरिण या प्रकारात सांबार, चितळ, कस्तुरी मृग, बारशिंगा, रेनडियर याचा समावेश होतो। कुरंग हरिण या प्रकारात काळवीट, नीलगाय, चिकारा, चौकशिंगा याचा समावेश होतो। भारतात आढळणारी काही प्रमुख हरणे। हरणाचे नाव आणि वैशिष्ट्य। सांबार आकाराने मोठी, पाठ तांबूस तपकिरी, पोट पांढरे, शिंगांचा औषधी उपयोग। चितळ अतिशय सुंदर आणि मनमोहक, रंग तांबूस तपकिरी, शिंगांना फाटे असतात। काळवीट रंग काळसर तपकिरी, फार वेगाने धावू शकतो, शिंगे पिळदार। नीलगाय रंग निळसर, उंची साधारणतः 4 ते 4.5 फूट। कस्तुरी मृग हिमालयात आढळणारी दुर्मिळ प्रजाती। नराच्या पोटात कस्तुरीची ग्रंथी। हरिण पृथ्वीवरील अंटार्क्टिका खंडात वगळता सर्वच खंडामध्ये आढळतात। ते घनदाट जंगले, मैदानी प्रदेश, वाळवंटे आणि दलदलीचा प्रदेश आणि पर्वतरांगा अशा विविध प्रकारच्या भूभागात राहते। ही हरणे सहसा कळपाने राहतात। हरिण हा शाकाहारी प्राणी असून तो गवत, झाडांचा पाला, झुडपांच्या फांद्या, शेंगा इत्यादी खातो। त्याचे उदर 4 कप्प्याचे असून तो रवंथ करणारा प्राणी आहे। प्रजनन आणि जीवनचक्र। हरणांचा प्रजनन काळ फेब्रुवारी ते मार्च असा ठराविक असतो। मादीचा गर्भधारणेचा कालावधी साधारणतः 168 ते 270 दिवसाचा असतो आणि तिला एकाच वेळी एक पिल्लू होते। हरणाची पिल्ले जन्माला आल्यानंतर लवकरच उभी राहू आणि चालू शकतात। हरणाचे आयुर्मान साधारणतः 15 वर्षे असू शकते। मराठी भाषा आणि साहित्य हरणाचा उपमांनी समृद्ध झालेली आहे। हरणासारखे डोळे, हरणीची चाल अशी उपमा दिल्या जातात। पुराणांमध्ये सारंग मृग याचा उल्लेख आढळतो। एकमेकांसाठी प्रेम आणि त्याग हे दाखवणाऱ्या अनेक लोककथा आणि कथा समाजात प्रचलित आहे। कस्तुरी मृगाप्रमाणेच काही हरणांच्या जाती त्याच्या कातडी, मांस किंवा कस्तुरीसाठी केल्या जाणाऱ्या शिकारीमुळे धोक्यात आल्या आहेत। त्यांचे अधिवास नष्ट होणे हा देखील एक मोठा धोका आहे। त्यामुळे हरणांच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे। हरिण हा निसर्गाच्या सौंदर्याचा आणि कोमलतेचा प्रतीक आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यात हरणाची महत्त्वाची भूमिका आहे। हा निरुपद्रवी प्राणी आपल्याला निसर्गाचा अविभाज्य भाग आहे। त्याचे संरक्षण करणे आणि त्याचा अधिवास नाश होऊ न देणे हे आपले कर्तव्य आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।